श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. आज वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया हा अत्यंत पुण्यपावन पर्वकाळ आहे. शके 1948 पराभव नाम संवत्सर अंतर्गत उत्तरायण सौर वसंत व ग्रीष्म ऋतूमध्ये येणारा हा अत्यंत उत्साहवर्धक अक्षय तृतीयेचा सण. या दिवशी आपण जे काही पुण्य, दान, जप, पूजा, तर्पण, यज्ञ, याग या क्रिया करतो याचं पुण्य हे अक्षय असतं. त्यानिमित्त आज रेणुका महात्म्य मी आपल्या पुढं पठन करणार आहे. ते यासाठी की आईचं प्रेम म्हणजे जगातलं सर्वात निरपेक्ष, निर्मळ आणि पवित्र नातं असतं. त्या प्रेमाची तुलना अनेकदा रेणुका मातेसोबत आपण करतो. विशेषतः रेणुका देवी सारख्या मातृस्वरूप देवतेशी ती तुलना करणं ही बाब वेगळी, पण ती आहेच, ती आपली आईच आहे. त्यामुळं आईचं प्रेम म्हणजे रेणुका देवीचं वात्सल्य असतं. निस्वार्थ मायेचा तो सागर असतो. जिथं राग नाही, फक्त आपल्याला मिळतो तो मायेची ऊब व आधार. आई म्हणजे आपली शांत सावली असती, दुःखात उभी राहणारी आपल्या पाठीमागील ताकद असती. जिथं राग नसतो तिथं फक्त आधार असतो आणि आपल्या सुखामध्ये सदैव ती आनंदी असती, आपल्या दुःखामध्ये सदैव ती दुःखी असती. तिच्या कुशीमध्ये आपल्याला मिळतो तो सुंदर स्वर्ग, तिच्या शब्दात असतो आशीर्वाद. आई म्हणजे जिवंत या मातृस्थलावरचा, या पृथ्वीस्थलावरचं देवच, देवी. आता त्या मातृस्वरूपानं शक्तीचं रूप धारण केलेलं आहे आणि त्या शक्तिरूपांपैकी 3.5 पीठं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामधलं मुख्य पीठ जे आहे ते महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, माहुरगड निवासिनी रेणुका जगदंबा आहे. त्या जगदंबेचं स्तवन व स्तुती आपण आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं करणार आहोत. ते आपण सर्वांनी वाचावे, ऐकावे, श्रवण करावे, मनन करावे. ते जर कधी आपण वाचलं, ऐकलं, श्रवण, मनन केलं, मनापासून तिला साथ घातली तर ती सदैव आपल्या पाठीशी उभी आहे. हे जे देवी महात्म्य आहे ते संपूर्ण इच्छेले फळ देतं आपल्याला, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाहीये. त्यानंतर प्रसन्नमुख जगजननी आपल्या भक्तांच्या हृदयात हे वाचल्यामुळं आपल्या सदैव वास करती. त्यासोबतच जे हे स्तोत्र नित्य श्रवण करतात, पठन करतात, त्यांची मनोकामना तर पूर्ण होतीच. त्यासोबतच भूत, प्रेत, पिशाच्य बाधा यापासून मुक्ती भेटती. आरोग्य, शरीर, संपत्ती, मान, पुत्र, संतान हे सर्व आपल्याला प्राप्त होतं. त्यासोबतच मंत्र पिशाच्य असतात ते आपल्याला बाधत नाही. त्यासोबतच आपण जर कधी रोज दुपारच्या वेळेस याचं पठन केलं तर आपल्याला दुपारी म्हणजे माध्यान्ह समयी 12 वाजता याचं पठन केलं तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचा उत्तम लाभ होतो. असे अनेक भक्तांचे अनेक अनुभव आहेत. तर ते आज आपण या ठिकाणी वाचण्यास सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वास्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेय देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. तथा च सद्गुरु बाळकृष्ण महाराज देवताभ्यो नमः. रामचंद्र महाराज देवताभ्यो नमः. तथा च सूर्यनारायण महाराज देवताभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरु विनायक महाराज देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. या कुंदेन्द्रतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशंकरा प्रभूतिर्भिर्देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवदेवकी सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. अथ ध्यानं ध्याये नित्यपूर्ववेशललितां कन्दर्पलावण्यदां. देवी देवगणे रूपास्य चरणां कारुण्यरत्नाकरां.
लीला विग्रहणीं नृत्य पूर्व विराजित भुजां सच्छन्द्रहासादिभिं भक्तानंद विधायिनीं प्रमोदितां नित्योत्सवां रेणुकां. रेणुका देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. अथ श्री रेणुका स्तोत्र प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री भगवते भवान्ये तुळजा देव्ये नमः. श्री भगवते श्री रेणुकांबाय नमः. श्री जगद्गुरवे अष्टमूर्ते श्री चिंतामणे श्री दक्षिणमूर्ते नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. अथ रेणुका स्तोत्र प्रारंभ. ओम नमो अपर्णा प्रियनंदना नमो सुरवरवर्धना नमो विघ्नबंधना छेदना गजवदना गणनाथा नमो हरवंदना भवभंजना नमो भवानी मनरंजना अनन्य भावे मूषकासना करतो प्रार्थना तुझ लागी. आरंभ घेता तुझे नाव महाविघ्ने होती वाव. भव समुद्री तारी नाव बुद्धिदाता तू होई. विधी नंदिनी जगन्माते हंसवाहिनी सद्गुण सरिते अभय देवनी बाळकाते आगाध चरित्र वर्णावे. भूषणयुक्त वागेश्वरी टाळविना घेऊनी करी बैसे माझ्या दिव्यवरी वचनयुक्त बोलवी. सद्गुरु चरणींचा अमोघ सेविन होऊनी या मिलिंद तव कृपेचा ज्ञानबोध श्रुती या ते बोधवी. आता नमो श्री भगवती जी हरिहर ब्रह्माची शक्ती गणेश गुरु सरस्वती तिची माझी निर्धारे. तेची माझी कुळस्वामिनी अंबामूळ पीठवासिनी तिचे स्तुतीची विनवणी करुणावशनी बोलते. जय जय भवानी भवमोचिनी जय जय भक्तवरदायिनी जय जय शिवमनोरंजनी भवभंजनी जगदंबे. जय जय हो जगन्माते जय जय हो आनंद सिरते जय जय हो अमृतमूर्ते विश्वकर्ती आनंदी. जय जय हो अंबिके जय जय हो भक्त सुखदायिके जय जय हो शुंभनि शुंभांतके भयांतके भयहारिणी. जय जय विश्व निर्माण कर्त्री जय जय अनेक अवतार धर्त्री विश्वपालके भवभयहर्त्री तुझी सत्ता आगाध. जय जय भार्गव माते जय जय जमदग्निकांते जय जय सुरन पालन करते आदि माते भवानी. जय जय हो अनादि जय जय हो आगाध बुद्धी जय जय हो भेदाभेदी तुझी शुद्धी न लागे. जय जय हो काळ शासन करते जय जय हो भक्तानंद सरिते हरिहर ब्रह्मा तुझ्या सत्ते नासती भूत होऊनी. जय जय रावण मूळ छेदुनी जय जय विक्राळ काळमर्दिनी जय जय हो सकळ दैवत योगिनी मल्लमर्दिनी चंडिके. जय जय जगत्रय जननी जय जय जगत्रय तारिणी जय जय हो भव जन्य भवहारिणी भवनाशिनी. जय जय ब्रह्मांड उत्पान्निके जय जय ब्रह्मांड लय पाविके जय जय भव निर्मूलनिके भवमोचके तुची तू. जय जय हो महाकाली जय जय हो काळ विक्राळी जय जय हो आकाश कल्लोळी काळ काली तुची तू. जय जय हो त्रिशूळ धरते जय जय हो महिषासुर मर्दन करते जय जय राम वरदे माते आगा चरित्रे अंबे तुझे. जय जय हो चंडेश्वरी जय जय हो भूतधारी जय जय हो मोरेश्वरी त्रिपुर सुंदरी मृडानी. जय जय हो योगेश्वरी जय जय हो कालेश्वरी जय जय हो जोगेश्वरी चराचर व्यापके जय जय हो मूळ प्रकृती जय जय हो आराध्य मूर्ती जय जय हो स्फुरन स्फूर्ती यश कीर्तीची तू खानी. जय जय हो व्याक्त शक्ती जय जय हो आनंद शक्ती जय जय हो कृतांत शासन करती आनंद मूर्ती आनंदी. जय जय हो हिमनंदिनी जय जय हो पर्वतवासिनी हरिहर ब्रह्मा निदवनी घडामोडी करसी तू. नसता घालुनी माया जाळ करसी नाना परीचा खेळ शेवटी तरंगा आणि जळ एक रूप मिळविसी. तुझ स्मरुणी श्रीहरी अवतार धरी नाना प्रिय मल्ल दैत्यादी संवारी तुझ इच्छे करून या. तुझी होती कृपा दृष्टी निर्माण झाली सकल सृष्टी तुझे इच्छेने शेवटी लया जाईल निर्धारे. उतरावया भूमिवार उदरी निर्माण भार्गव कुमार तया ते प्रचंडवीर सहस्रार्जुन मारविला. तुझे इच्छे जगत्रय जन्नी निक्षत्रिय केली अवनी कृपाळू माय तू होनी भूमी ब्राह्मणा देविले. यश इच्छा बुद्धिबळ धनधारा चातुर्य कुशल तुझे कृपेचे फळ पावती सुरणार इत्यादी. शक्तिविना एक एक क्षण न चाले जीवित्वाचे कारण ब्रह्मांडाची घडामोड न शक्तिविना कैसे होय. शक्तिबळे इंद्रजिते जिंकले 33 कोटी दैवते शक्तिबळे लंकाना ते महान अर्थ पै केला. महाशक्ती गोपल्यावरी निर्मूळ झाला क्षणांतरी शक्तिबळे रावणारी धनुर्धारी झुंजला. पहा शक्ती गेल्यावरी पराभरे स्वके कुमारी मग इतरांची कोण थोरी शक्ती वाचुनी वर्णावी. तुझे इच्छेने दैवत निर्माण केले आपल्या सत्ते कर्मे करविसे त्याच्या हाती इच्छा मात्रे करून या. शक्तिबळे अंजनी कुमार वज्रदेही प्रचंडवीर शक्तिबळे धरणीधर ब्रह्मांड ओजे घेतले. शक्तिबळे मृडानीवर रणी मारला गजासुर शक्तिबळे दश अवतार धरुणी श्रीधर दैत्याटी. शक्तिबळे भीष्मद्रोण शक्तिबळे राजा कर्ण शक्तिबळे अंजनी नंदन सूर्य स्वर्गी जिंकला. शक्तिबळे पार्थवीर वेदीवरीला धनुर्धर शक्तिदाता गांडीवशर तोची त्यासी नुचलती. शक्तिबळे दशवजन त्र्यंबक्षात घे उचलून शक्तिदाता पडे उलटून गत प्राण झाला. तळातळ आणि रसातळ स्वर्ग मृत्यू ब्रह्मांड गुळ सर्व व्यापक प्राणी सकळ शक्तिबळे विचरती. आणुपासून स्वर्गावरी विशाळ सूक्ष्म वेशधारी शक्तिबळे चराचरी देवदानव बळवंत. ऐसे हे श्री भगवती तुझी न कळे कोणासी ख्याती वर्णिता शिनला ही पती माझी मती काय तेथे. काय काय आठवू तुझे गुण सृष्टीनं पुरे करता लेखन तू योगमाया परमगहन तुझा महिमा कळेना. तू सगुण तू निर्गुण सुरतीष्ण कळे अंगवन देही विधेयी असून सृष्टी कारण चालविसी. 33 कोटी दैवते तुवा निर्मिले आपल्या हाते त्यांच्या हाते नाना कृत्य शक्ती सत्य घेतसे. तू आधी अविनाशी निर्गुण ते तू रेणुद्री झालीस सगुण. पतिव्रता शिरोरत्न अवनीवरी अवतरली शिवशक्तीचा विचार धरले अनेक अवतार. शिव तो जमदाग्नी ऋषीश्वर वरीला सत्वरी निज सत्ते. उदरी अवतरला श्रीहरी त्याचे हाते कर्तृत्वरी सहस्रार्जुन प्राणहरी आत्मकोपे करून या.
आवडी भार्गवाचे म्हणी ते तू पूर्वीसी तक्षणी अग्निमुखी प्रगटुनी पुन्हा करुणी दावली. त्याची कृपा आली तू ते आम्हा लोटीस निष्ठुरा ते पतित पावती बिरिदा ते शब्द लागू पाहतो. उतरावया भूमीवार तुवा घेतला अवतार मल्ल मरुदुनी थोर भक्तपालन केलेस तू. तुझ विसरुनी आदिशक्ती पडलो मी नाना भवार्थी भ्रमित झालो मदनमूर्ती विषयासक्ती गुंतलो. सकळ दैवांची तू जन्नी ओळखिले नाही म्हणी हिंडले मी नाना युनी अहमपणे भुललो. सांडून वैंडूर्य मुक्ताहार व्यर्थ म्या वेचिला गारा टाकुनी नवरत्नहारा अर्क माला घातल्या. सांडूनी या चिंतामणी ओटी भरली पाशानी सांडूनी सुंदर पाचुमणी काचे व्यर्थ घेतला. जनस्तुती करती बहुत जपतपादी अनेक व्रत देव पाहिले असंख्यात परी नाही तू ते ओळखिले असो त्या वधू काय गोष्टी बहुत झाल्या. मी हिंपोटी अनन्य भावे चरणी मिठी आंबे तुझ्या घातली. मनोवाचा आणि काया शरण आलो तुझ्या पाया आता न धाडी अनेक ठाया मोकलुनी मज लागी. आपादमस्तकापर्यंत अन्याय पापे केली बहुत विवेक बुद्धी धरून या चित्त घाली पोटात आंबे तू. समर्थांची धरली कास आम्हा न करी तू उदास जगत रैजन्य तुझा दास न होय उदास मजवरी. पापे केली म्या अपार परी म्या केला समर्थादार. गुरु महाराज पूजन पतित पावन साचार नाम गजर वेद गरजे. तुझे सेवेचा मी किंकर म्हणविती असे वारंवार मजोरी विघ्नांचे गिरीवर पडता निवारण करसी तू. तुझा म्हणविसी माते दीन की पपी न धरसी तू मदाभिमान. कोठे गेले आठवण किंवा कर्म गहन पै माझे. दैत्य आटिले परम दुर्धर उग्र कृतांताहुन क्रूर ते सामर्थ्य अनिवार्य कोणाकडे गेले तुझे. चंडमुंडाधिक असुर प्रतापी मर्दिला लवनासुर ते सामर्थ्य अनिवार्य कोणाकडे गेले तुझे. शुंभ निशुंभ परम दुर्धर त्वा युद्धे केली अपार ते सामर्थ्य अनिवार्य कोणाकडे गेले तुझे. मल्लप्रती मल्ल प्रचंडासुर मारून सोडले सुरवर ते सामर्थ्य अनिवार्य कोणाकडे गेले तुझे. दैत्य माजले परमगहन न करती युद्ध कंदन ते वेळी केले विंदान विषारूप धरुनिया. मध्य केले समुद्र नीर पृथ्वीचे केले मध्यपात्र प्राचीन टाकले दैत्यावार क्षण मात्र न लागता. मैनाद्रीपासून सप्तगिरी महिषासुर वास्तव करी तेथे प्रकृतीने तू त्रिपुर सुंदरी दैत्यचरणी मर्दिला. नवरात्री निराहारी युद्ध केले अहोरात्री विजय झालीस ते अवसरी पुष्प सांभार वर्षला. येथे वसुनी पट्टन अद्यापि तू नांदसी निर्भयपण घाटशिळी उभी राहून वाटवासी भक्तांची. दैत्य मर्दिले परमगहन चतुर्भुज सुहास्य वदन महालक्ष्मी होऊन राज्य करसी करविरी. अनंत रूप अनंत पाणी अनंत शरीर अनंत चरणी आटिल्या दैत्यांच्या शरीरी गंती न होय शेषाते. स्थळ सईचे महिमाने वाढविसी भक्ता कारणे ओट पेटी मुख्य सज्ञे निर्मिली जन तारावया. ऐसिया पराक्रमा पुढे काय कर्म माझे बापुडे किमर्थ तुझे पडले कोडे हे सर्वथा नेनेची मी. तस्मात माझे कर्मगहन तरी ते कर्म तुझ पासून देही असून आलिप्तपणे मी तू दाविसी आम्हा ते. तुझी कृपा झाली आवरी विष्णू सभाग्य क्षीरसागरी कुबेराची भांडार गुरु द्रव्य रूपे भरलीस तू. अनंत आम्ही अनंत शक्ती अनेक अवतार अनंत कीर्ती लक्ष्मी जानकी पार्वती तुझी मूर्ती सर्वही. अवनीवरील जे धन ते म्हणविसी कुबेराधीन त्यावरी तुझी परिपूर्ण कृपा असे आगळी. त्याच्या जाडीस तू स्वाधीन आम्हा का ठेवलेसे दुर्बळून काय तुझे होईलुने आम्हा भेने लपविसी. तू म्हणशील द्रव्यधन कैसे येईल दैवाविना भाई लिहिले विधीने ते माते ढयना. तरी विधी जेव्हा पावेल या तरी तुझीच सत्ययुग माया मग त्या अक्षराची सोय कोणाकडे नेली तुवा. तुझे हस्तके ब्रह्मांडमाला शिक्षा लाविसी कळी काळा ते सामर्थ्य माझी या कपाळा कैसी नचले सांगपा. दैवी सुख नसे माते हेतू कळले आम्हा ते म्हणणे शरण तव पदा ते मी अनाथ नाथे पयालो. जरी पतित न तारिता तरी पावणैसा शब्द वृथा तरी ब्रिदावळी तत्वता सोडून टाकी तात्काळ. सरला नसे माझा भोग शरीरी जडला महारोग धावणे करी लगबग औषध मात्रा घेऊनी. धाव पाव आंबे आता दृष्टी गांजिले तुझे या बघता शिक्षा लावणी या कृतांतापासून माते सोडवी. काय तुझ पडली गुंती श्रवणी न पडे माझी विनंती. किंवा गोविले संत भक्ती येता येता वाटेनं किंवा आळस केल्या म्हणी किंवा टाकले मोकलोनी किंवा टेने तुझ्या चरणी मिठी भक्ती घातली. किंवा बासी माझे सत्व की विसरली सावगेचे तत्व आकाश राखी महत्व तरीच धन्य मी संसारी. की मज पाहुणी मंद मळीना तिरस्कार उपजला मना. की गुप्तची येऊनी सदना निदान माझे पासी. की दैत्य आटिता दुखले पाय यास्तव शिंदलीस की माय आता येत वरी जाय म्हणून आळस पै केला. की परशुराम येऊन येदे की मिळाली योग्याची मांदी. किंवा पोत घेऊन खांदी कल्लोळी तीर्थे नाचसी. की आडा आले माझे पाप की शिलांगण घेऊन घेतीस झोप. किंवा मजवरी धरला कोप यास्तव येणे न घडे तुझे. किंवा ऐकुनी महाराष्ट्रवाणी करुणानुपजे तुझ्या म्हणी. कायमी आयशी आरश वचनी धावनी येऊ म्हणतीस. बालक बोबडे बोल बोलत परी मातीसी अमृत वाटत कोडतयाचे पूर्वीत संकटी जीवित्व वेचुनी. तू ते आहेस विश्वजन्नी तुझी माया सहस्रगुणी कासव दृष्टी करुणी न्यावनी पाहे बाळा ते. जेवी वत्सा टाकून या गाय चरावयासी वणी जाय. परी ते वत्स दर्शनी आर्तवय सर्वदा उतावीळ होऊनी.
उदर तृप्ती झाली आवरी हुंबरत धेनू धावे घरी तैसी चेल त्रिपुर सुंदरी स्तनपान करवी बाळा ते निष्ठुर होऊ नको माया आता निदान पासी काय सत्वर येऊन दावी पाय पावन करी आंबे तू ऐसे ऐकुनी करुणावानी सत्वर दावे जगत्रयजन्नी आले आले मुन्नी आकाशुधनी उठला कवन्या दृष्टे माझा भक्त गांजला मुन्नी आंबा तप्त धावे तेव्हा पाताळ तप्त जना निले भयंकर सिंहारूढ होऊन जगज्जन्नी खडग जाडी क्षणोक्षणी पावन केले पावन वेगे करुणी भक्त सदनी पातळी 64 योग्यांचा मेळा हाती दिवट्या प्रचंडाळा उदो उदो वेळोवेळा गरिणा करी आनंदे कोटी विजाचा काढेला भाग कोटी विजेचा काढला गाभा कोटी सूर्याची पडली प्रभा ऐसे दैदित्यमान अंबा भक्ती दृष्टी देखली अज्ञान अंधकार सरला भक्त हृदय आनंदाला ज्ञान सूर्यप्रकाशला मनीचा गेला हंभाव चरणीची भूषणे करती गजर तेनीची नादे प्राणा मुकले असुर पायी ब्रिदाचा तोडर तोची तारी पातिता करदई गंबा गर्भाचे परी मांडिया कोमल वेष्टिल्या चिरी क्षुद्र किंकिनीच्या हरी माझी बांधिला सुजडित कोटी विजांचा बडीमार तैसे तळपे कनकांबर नाभीपासून मुक्तार गळा घातला आंबेच्या हृदय संदीप माझी पातक वाटे दडला तमांतक क्षिप्र सारुनिया देख हृदय निकटी संचला तडित प्राय पीत कंचुकी अनंतायुधे अष्टास्तकी शशी सूर्य सुवर्णपंखी जडली तानवडे वज्रचूडे मंडित हस्त दशमुद्रिका लखलखित करणी भूषणे असंख्यात मुक्त घोष डोलती दैत्य मर्दिले प्रचंड स्फुरती आंबेचे भुजंड जे दंड करुणी अखंड दृष्ट मर्दिले पृथ्वीचे स्वास्य मुख विशाल नयन माझी सुदयाचे अंजन सरळ नासिकासी सुमन तेवी भान नेटके करदई कोंदणी सतेज हिरे जोडले मुखीचे द्विज किंवा दाळंदियाचे बीज आदर फुटी जोडले जडीत नाकीचे सुपानी तेने शोभली जगज्जन्नी कपाळी मळवड भरुणी भव्य भवानी साजरी भांगे भरिला आरक्त सिंदूर कस्तुरी टिळक भाळावर वेष्टुनी बांधला कमरीवर वरी मुकुट साजरा जैसे ओईने जोडले भास्कर तैसे मुकुटपणे अपार मयूर पिच्चे मुकुटाकार तुरा खोईला आंबेने कवडी दर्शनाचा हार अपार होती धरणीवर ऊर्ध्व असे त्रिशूळ डोर झेरीस असे जगदंबा ऐसी भगवतीची मूर्ती निज भक्ते देखिले अवचिती नमस्कारुनी परमप्रीती चरण धरले आंबेचे कंठ दाटला प्रेमे भरून मुखी न निघते काही वचन नैनोदके चरणक्षाल न दाटला पूर्ण गैवरे ऐसे देखुनी तक्षणी प्रसन्न झाली स्त्री जगज्जन्नी मस्तकी ठेवला वरतपाणी अमृतवाणी बोलली मने उठी रे भक्तराया कनकमय होय तुझी या काया करुणा सुराय कुणी आठाया मूर्तिवंत मी पातलो आता मागे इच्छित मना जे तव असेल मनकामना ते पूर्ण करीन जान मना न सरे सहसा दुसरेनी आत्मानुभव बोले वचन तू न जाय माझे हृदयातून म्या तुझे गेले जे स्तवन त्या स्तवनी प्रीती राहू तुझी सर्वाभूती समान दया वसो धर्म बुद्धी हृदया संतती संपत्ती आरोग्य काया सेवा घडो पै तुझी दृष्ट दुर्नाचे वदी हृदयीन वसो कुबुद्धी कर्म कल्पिरे ते सिद्धी स्तोत्र पठणे होऊ दे माता पिता देवगुरु याचे सेवेत बैसो अत्यादुरु तुझे कृपेने आयुष्य मेरू न डय ऐसे तू करी दिदले मुन्नी बोलेवानी आता तू नभी अंतःकरणी तुझे मनीची इच्छा जनी पूर्ण केली निर्धारे हे स्तोत्र जो करील पठण त्याची कामना होई पूर्ण संशय धरता पठन पावेल तू निर्धारे जरी नित्य केली या पठन न बाधी भूत पिशाच जाण आरोग्य शरीर संपत्ती मान पुत्र संतान होईल त्या जरी हे जवळ आहे स्तोत्र तरी समारंगणी न लागे शस्त्र मंत्र पिशाच वायू अस्त्र न बाती कालत्रयी जरी नवरात्री माध्यान्यसी भाव ठेवून या मानसी वाव्रतन करील जे सायासी दर्शन त्यासी देईन मी पठन करता नववार तरी बंधन तुटेल साचार हो रात्र नव प्रदनार्थी याने पठन करावे नव मास करिता पठन तरी इच्छिले फळ पावेल पूर्ण यात संशय नसे जाण सत्य वचन त्रिवाचा ऐसे बोलूनी वरदवानी प्रसन्न मुख जगज्जन्य भक्ताची हृदय सज्ञी तैसीची मूर्ती ठसावली मूळ पीठते भक्त हृदय तेथे अक्षय मूळ माये वास्तव करुणी नांदे स्वयेस योगिनी संवेत देव ऋषी यक्ष किन्नर सेवे तिष्ठती सहपरिवार सव्य भागी भार्गव कुमार तिष्ठत असे सर्वदा श्री दत्तात्रय अत्रि ऋषी अनुसया अन्नपूर्णा तेजोराशी सकळ दैवते पर्वतासी आंबेसाठी झाली माऊली जवळ सर्व तीर्थे काशीसह अष्टोत्तर शत तीर्थ महिमा अत्याद्भुत रेणुका महात्मी पाहावा तेथेच पर्वत पावन सर्व देवी स्वरूप जाण आत्मा राम अनन्य शरण करी नमन सर्वाते निरंतर मम हृदयी वसावे करुणी साष्टांग नमस्कार विनंती करी वारंवार ऐसेच आंबेन निरंतर मम हृदयी वसावे इति श्री भागवते रेणुका महात्म्ये तुळजा रेणुकांबा स्तोत्रम संपूर्णम तस्य श्री जगदंबा रेणुका तुळजांबार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु विनायक महाराज की जय रेणुका श्री महाकाली महालक्ष्मी माँ सरजराज राजेश्वरी माहुरगढ़ निवासिनी रेणुका जगदंबा माता की जय शिवाबाई की जय आजूबाई की जय सद्गुरुनाथ महाराज की जय ज्या ज्या ठिकाणी म्हणजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे अंबिके पाय दोन्ही बोल रेणुका